सुमन येतो मग मी. जावं लागलं आता घरी बी. हो ना पार्वती, जा आता घरी जा. मला बी जावं लागलं आता घरी. पाहा लागेल मावाली सून काय करायली ते. हो ना सुमन. हो ना माय, काय झालं तुला सुनाला? माय तुला काय सांगू, माझ्या सुनाचं नाटक चालूच राहते. म्हणाली मावाला डोकं दुखायला नाटक करायली, तशीच झोपूनच आहे. सकाळपासून उठली नाही मी, तिचं पाहूनच राहिली. माय हो बाई, भलती काय माहिती आवली सून. हो माय सुमन, काय तुला सांगू आता मासूनच. लेकरा गिकराला डबे केले की नाही, पोरगे मावाला वावरात गेलं की दिला की नाही डबा. आता जाऊन पाहा लागेल मला घरी. हो माय जा, आता मी बी जातो घरी. हो चल आता जाऊ घरी. माय व आज सासून तर हातच केली माय. दिवसभर किती काम करा, काही नाव नाही या बाईला. जराशी कामात हातभार करू लागत नाही, नुसती बसून राहते. तरी हे कर ते कर चालूच राहते तिचं. काय वा आयशा, एकटीच बडबड करून राहिली, काय झालं? हा कोण? ललिताबाई. हा या ना या ना. हो ना हो आली ना. काय बोलून राहिली ती एकटीच? काय नाही हो ललिताबाई, असंच काय काहीतरी बोलून राहिली ती ना सासूबद्दल. हा ते सासू सकाळपासून डोकं खाऊन राहिली माझं. काम ना काय झालं, कशासाठी खाऊन राहिली ती डोकं? काय सांगू ललिताबाई, दिवसभर काम करतो, घरातले करतो, कधी मध्ये वावरातही जातो, तरी सासूले मावाला काही नाव नाही. आता काय झालं व? रात्री मला झोपायला लेट झालं, माझं डोकं दुखून राहिलं, रात्रभर डोकं दुखलं म्हणून उठाले लेट झालं सकाळी, त्याच्यासाठी माझं डोकं खाऊन राहिलं. माय काय झालं, गोळी घेतली नाही का डोक्याची? नाही ना ललिताबाई, डोक्याच्या गोळ्या किती घ्यायच्या, नुसतं डोकं दुखायला होतं म्हणून मी अद्रक लावून असंच करून झोपली. काल जेवणही केलं नाही, लय डोकं दुखून राहिलं होतं. मग काय तर सासूला एवढं समजायला पाहिजे ना ठेवायला. थोडंसं कर, डोकं दुखलं दुखा करायचं, काय होते न करायला, एवढं काय सासू आहे ती. तुम्ही सांगा ना आता काय करावं, अशी आहे माझी सासू. माय मी काय सांगू तुमच्या घरातल्या गोष्टी सासा सुनाच्या, मला काय माहित आता. हो म्हणा ते बी आहे, तुम्हाला काय माहित आमचं. काहून काय म्हणत होती तू आली सासू? काय सांगू ललिताबाई, सकाळपासून एक कामाला हात लावत नाही, नुसती बसून राहते. आता मला उठायला उशीर झाला, या माणसाला वावरात जायची गडबड, त्याच्यासाठी जरा डबा गिबा करायचा होता तिनं. मला लेट झाला, माणूस मला वरडून राहिला आणि सासू म्हणजे तू उठलीच काहून नाही, दिले तर असं समजायला नाही पाहिजेत का बरं? हो माय सासा असतात तशा, थोडंसं समजून घेत नाही का? हात पाय चालते तोपर्यंत नकराले काय झाले यायले, करतच नाही. तशी करते मधात पण काय लहर येते की तिले थोडीशी करू लागत नाही. आता कुठे गेली तो आली सासू? गेली असेल गावून करायला बाहेर, बायले गोष्टी करायला, दुसरे काय करणार आहे? माय व आशा मग नाही तर काय ललिताबाई, असंच आहे आमचं. काय व आशा आणि ललिता काय गोष्टी करून राहिल्या? माय कोण हो? कांताबाई तुम्ही कशा काय आले इकडं? काही नाही हो माय, ती अशी सहज चालली तिकडं. चल पाहून अशाच काय चालू आहे, इकडं आली होती. काय चालणार आहे कांताबाई, नुसतं डोकं दुखायला रात्रीपासून, काही नाही जेवण नाही केलं, डोकं दुखायलं. माय डोकं दुखायला काय झालं? काय ते सासू कुठे गेली? सासूचा विषयच काढू नका आता. माय बाई काय झालं एवढं? अहो कांताबाई, त्या अशीची सासू काही एका कामाला हात लावत नाही अशा सांगून राहिली. माय करायचं की थोडंफार करू लागायचं, असंच आहे आमचं कांताबाई. काहून काय म्हणून राहिली ती सासू? सासूच्या काय गोष्टी सांगू, सासूच्या गोष्टी सांगायला थोडा कमीच आहे कांताबाई. हेच गोष्टी चालू होत्या आमच्या. माय तुम्ही दोघीचा आवाज येऊ लागला, मी रस्त्याने चालली होती म्हणून मी आली इकडं. काही चहा घ्या, पिऊन घ्या, डोकं दुखायला तर. आत्ताच उठली कांताबाई मी, डोकं दुखायला म्हणून आराम करायला होतं जराशी, त्याच्यातच कट सकाळपासून लावून राहिली मला. माय सासूला समजायला पाहिजे ना, काय दुखा सुखाला थोडंफार करू लागायचं. अहो कांताबाई, तिची सासू कधीला काहीच काम करू लागत नाही म्हणते. हो का? हो ना कांताबाई, सकाळी उठायचं जसं मला हातभार करू लागायचा. एकटी काय काय करू मी, तिकडे वावरातही पाहा लागते, लेकराला शाळेत घाला त्याचंही करावं लागते, या माणसाचे करून द्यायला लागते डबे गिबे, काय करू मी एकटी. हो ना माय, थोडंसं करू लागायचं की सासू ना. अहो कांताबाई, सासूच्या जाती जशी असते का, सासू तशाच असते का? माय ललिता तू अशी काय म्हणून राहिली, मी बी सासूच आहे कोणाची तरी. अहो कांताबाई, तुम्हाला नाही म्हणून राहिली, तुमची गोष्ट वेगळी आहे, तुम्ही लई समजून घेता. हो कांताबाई, तुमची खरंच गोष्ट वेगळी आहे. माय मावल्या घराने कोण राहिल्या, मी तरी ऐकूनच राहिलो बाहेरून. मस्त घराने सांगायली मावल्या यायला, मी सासू आली हो, मी सासू आली. नाही बाई, ऐकलं होतं ना आपल्या गोष्टी. काय पार्वती काकू, कुठे गेलत्या तुम्ही? मी तर गेलती हो बाहेर, मी तर जाऊन आली. पण तुमचं काय चालू होतं तिकीचं? काय चालू होतं आमचं? काय नाही, माझ्याच गोष्टी करायला होतं अशा. मला माहित आहे तुम्ही काय गोष्ट करून राहिला, मावाला घरानेच करून राहिला ना तिघी जणी. नाही अशा त्या सासून घराने आपले ऐकले वाटते. हो माय ललिताबाई, ऐकले वाटते आपल्या गोष्टी. आता यायला सांगते ही बरीच आहे अशी, मावाले घराने यायला सांगून राहिली. हो लले, तू यायला मावाले घराने सांगून राहिली, येऊ दे मावाला पोराला सांगतो आपलं नाव काय काय सांगून राहिली तिथे यायला. अहो नाही आई, काही नव्हती सांगून राहिली, आमच्या गोष्टी अशा चालू होत्या, काय सांगणार आहे हो मी. म्हणजे माहिती तुमच्या काय गोष्टी चालू होत्या ते, मी सगळी बाहेर उभी राहून ऐकूनच ऐकली होती. नाही ललिता, सासू सुना पाहून घ्या, आम्ही जातो, मला काम आहे घरी. हो मला बी जातो. हो पार्वती काकू, काही होत नाही, होते कमी जास्त, समजून घ्यायचं, काय व्हायलं. कांती तू तर बोलूच नको, जातो मला घरी. तो सुनाचं पोराचं लेखाचं पाय तिकडं, मला इथे सांगून राहिली. नाही हो काकू, तुम्हाला इथे चांगलं सांगून राहिलं, मलाच बोलून राहिलं. काय चांगलं सांगून राहिली ती, जा गावाला घरी जा. हो माय काकू, चाललो मी. काय बसा आली का? येऊ द्या कांताबाई, मी बी येतो. येतो काकू. काय येतो म्हणून राहिली, मस्त घराने करून राहिली मावल्या सुनाला, थोडंसं वाटू दे त्या जीवाला काही. काय नाही हो, तिथे असं आमच्या गोष्टी चालू होत्या, तिचं डोकं दुखून राहिलं तर म्हणून बोलून राहिली होती. हो मला माहिती आहे तुमच्या गोष्टी, जायचं लवकर जायतून. होय ना काकू, चाललो. काय गा असे, तुला काही वाटते की नाही, थोडंसं जीवाला वाटते की नाही, तर बाहेर मावलं घराने सांगून राहिली. नाही ना आई, मग काय करू, सकाळपासून मावलं डोकं दुखायला ना, तुम्ही सकाळपासून बाहेर गेल्या तर ते आत्ताच्या आल्या.
नाही ग, येऊ द्या आज त्या पोराला येऊ दे. आज त्या पोराला तुला नाव सांगतो आता. हो सांगा तुम्हाला काय सांगा. मी बी बिना झोपून नाही राहत. आजच्या दिवस झोपली होती, वाटलं माझी वाले, मग मी काय करू. हो ना, सांगतो ना, तुला काय सोडणार हो का.